सिंकिंग बंद करू दे सगळ्यांना. नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण चिघळीची भाजी करणार आहे. मोठा घोळ म्हणतात किंवा चिघळ पण म्हणतात. तर हे अशा प्रकारे मी एकदम स्वच्छ याला निवडून घेतलेला आहे, कोवळ्या काड्यासहित एकदम. तर हे अशा पद्धतीची ही चिघळीची भाजी आहे. तर हिला आता आपण पाण्यामध्ये एकदम स्वच्छ 2-3 पाण्याने खळखळ धुवून घेणार आहेत. तर त्याच्या अगोदर आपण तुरीचं डाळ शिजायला टाकणार आहे. तर त्यासाठी मी ही तुरीची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी तुरीची डाळ आहे. तो कुकरमध्ये याचे स्वच्छ धुवून 2 शिट्ट्या करून घेणार आहे. हे डाळ आपण 2-3 पाण्याने छान धुतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकून कुकरच्या शिट्ट्या करणार आहे. त्याच्या अगोदर याच्यामध्ये थोडंसं आपण हळद आणि हिंग टाकणार आहे. हिंग चिमूटभर, नंतर हळद टाकते पाव चमचा हळद, आणि थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. म्हणजे डाळ ज्यावेळेस शिजते त्यावेळेस हे होत नाही, उतू जात नाही. त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला तेल टाकून कुकरची शिट्टी करून घ्यायची आहे. तर आपण झाकण लावून घेऊ. तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण ही भाजी छान धुवून घेणार आहे. भरपूर असं पाणी घ्यायचं आहे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवायची. कारण ह्या रानभाज्या आहेत, ह्या रानभाज्या एकदम म्हणजे मातीमध्ये एकदम चिटकून आलेल्या असतात आणि याला फवारणी वगैरे काही केलेली नसते, काही नाही. तर हे आपण स्वच्छ एकदम धुवून घ्यायची आणि पाणी निथळून द्यायचं आहे. ते धुवून आपण पाणी निथळायला ठेवलेलं आहे. तर आता पुढची तयारी करू. आपल्या 1 शिट्ट्या होतात तोपर्यंत. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपण बघू. तर छान एकदम अशी डाळ आपली शिजलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेणार आहेत, जे की धुवून ठेवली होती ही, आणि 1 शिट्टी करून घ्यायची आहे परत याची. ते 1 शिट्टी झालेली आहे. आपण बघू. बघा किती छान एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे भाजी. तर आपण आता हिला छान असं ह्याच्यामध्येच हटवून घेणार आहे. मस्त आंबट गोड चवीची एकदम छान होते ही हटीव भाजी. आणि विशेष म्हणजे पौष्टिक असते, उन्हाळ्यामध्ये थंड असते. ते अशा पद्धतीनं हटवून घेतली आपण. तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. थोडीशी अशी दाट सरस ठेवायची, एकदम पातळ करायची नाही. त्याच्यामध्ये आता आपण तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट पाव चमचा हळद टाकते, हे मीठ टाकते सॉरी, आणि छान मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण टाकून घ्यायचं आहे, जे की लसूण घालून मी वाटलेलं आहे. तर हे भाजी आपली झाली आहे तयार. फक्त आपल्याला याला फोडणी द्यायची राहिली मस्त एकदम. तर इकडं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यात तेल टाकून घेऊ आपण 2 चमचे. तेल गरम झालं आहे. आता मोहरी टाकून घ्यायची. छान कडकडीत एकदम तडकली पाहिजे. आणि जिरे पण टाकून देते थोडेसे. आणि याच्यानंतर हा लसूण आहे 8-10 पाकळ्या ठेचून घेतला, तो पण टाकते. छान सोनेरी कलरवर आपल्याला याला होऊ द्यायचा. आता हे आपण हटवून घेतलेलं आहे. मस्त एकदम कडक फोडणी बसलेली आहे बघा. अतिशय चविष्ट अशी ही भाजी होती. तुम्ही भाकरी, चपाती, भात कशासोबत पण खाऊ शकता. थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकता, पण मी बस करणार आहे आता एवढंच पाणी. तर आपण याला एक छान उकळी काढून घेणार आहे. छान आता उकळी आली आहे बघा.
मस्त भाजी आपली शिजलेली आहे. अतिशय चवदार लागते, अतिशय पौष्टिक पण असते. शिवाय साहित्य काहीच जास्त लागत नाही, याला आमची चवच असते, त्याच्यामुळे खूप छान होते. तर मी तुम्हाला हे काढून दाखवते एका प्लेटमध्ये. ते हे अशा प्रकारे आपली ही मस्तपैकी मोठ्या घोळाची भाजी तयार झालेली आहे. अतिशय गुणकारी आणि याच्याने औषधीने युक्त अशी ही भाजी आहे. आठवड्यातून एकदा तरी ही भाजी तुम्ही नक्की खा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.